अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समोरील प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे वश करण्यासाठी, आपल्या बोलण्याची छाप समाजात पाडण्यासाठी, जे लोक सतत अपमान करत होते त्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या जवळ आणण्यासाठी, ज्या लोकांनी तुमचा अपमान केला होता त्या लोकांच्या नजरेत तुमचा मान आणण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या तोंडात ठेवायची आहे, जी वस्तू तुमच्या तोंडात असल्याने तुमच्याकडे असणारी अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज होईल। समाजामध्ये तुमच्या बोलण्याची एक छाप पडत जाईल। तुमच्यापासून दुरावलेला प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ येईल आणि तुमचे जे शत्रू आहेत ते पुन्हा तुमचे मित्र होतील। बघा, ही एक वस्तू तुमच्या तोंडात असल्याने तुमची सगळी कामं घडायला सुरुवात होतील। ज्या कामांमध्ये सतत अडथळे येत होते, अपयश येत होते, ती सगळी कामं तुमची मार्गी लागतील। ज्या गोष्टींमध्ये सतत विघ्न येत होती ती विघ्न दूर होऊन तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळेल। तुम्ही जे म्हणाल ना, सर्व काही तसंच घडेल। बऱ्याच वेळा असं होतं, अगदी 80% लोकांच्या सोबत असं होतं की आपण एखाद्या व्यक्तीशी बोलत असतो पण तो सतत आपल्याला इग्नोर किंवा दुर्लक्ष करत असतो। प्रत्येकाला वाटत असं की मी समाजात फिरत असताना मला एक मान असावा, मला एक सन्मान असावा, लोकांनी माझ्याकडे अट्रॅक्ट व्हावं, लोकांनी माझ्याकडे सल्ले मागायला यावं, मी ज्या लोकांच्या सान्निध्यात असेल ते प्रत्येक म्हणजे त्या सगळ्या ज्या व्यक्ती किंवा सगळ्या ते जे काही लोक आहेत ती माझी असावी। बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यामध्ये अशी काही लोक असतात की जे सतत आपला अपमान करत असतात, सतत आपल्याला घालून पाडून बोलत असतात, सतत आपल्याला त्यांच्यासमोर अपमानित व्हावं लागतं। मग ते आपले बॉस असतील, आपल्या घरामध्ये आपली सासू असेल किंवा आपले पती असेल की ज्यांच्याकडून रोज आपल्याला अपमान सहन करावा लागतो। या सगळ्या गोष्टींमध्ये बऱ्याच वेळा आपण डिप्रेशनमध्ये जातो। मात्र आत्ताच्या व्हिडिओमध्ये जो उपाय तुम्हाला सांगणार आहे, हा उपाय केल्याने, ही एक वस्तू तोंडात असल्याने तुमचा नवरा तुम्हाला मान देईल, तुमचा बॉस तुम्हाला मान देईल, तुमची सासू तुम्हाला नीट वागवेल। ही एक वस्तू तोंडात ठेवून फक्त त्या व्यक्तीशी तुम्हाला बोलायचं आहे, कन्व्हर्सेशन करायचं आहे। ही एक वस्तू तोंडात ठेवून जेव्हा तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीशी बोलाल ती समोरची प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे इम्प्रेस होईल। उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे। ज्यांच्याही आयुष्यातून कुणी दूर गेलेला आहे किंवा सतत असा अपमान सहन करावा लागत आहे किंवा कुठे मानच नाही आहे, समाजात काही इज्जतच नाही आहे किंवा सतत विघ्न येत आहेत, अडथळे येत आहेत, नवरा रिस्पेक्ट देत नाही आहे, नवरा ऐकत नाही आहे, सासू छळ करते, अशा सगळ्या व्यक्तींनी हा उपाय आवर्जून करा। अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा उपाय आहे। तर व्यवस्थित सगळं पुढे ऐका। जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे असे जे व्हिडिओ बनवेन ते सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। बघा, हा उपाय शक्यतो शनिवारच्या दिवशी करायचा आहे। कुठल्याही शनिवारपासून या उपायाची सुरुवात करायची आहे। शनिवारी जमणार नसेल तर एरवी कुठल्याही दिवशी या उपायाची सुरुवात केली तरीही चालेल। तुमचं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर बसून दिवसभरात कधी पण तुम्ही करू शकता। देवघराच्या समोर बसायचं आहे, एक स्वच्छ सुंदर तुपाचा तेलाचा दिवा लावायचा आहे, बाजूला एक उदबत्ती लावायची आहे। त्याच्यानंतर तुम्हाला जावित्रीची, बघा, तुम्हाला जावित्रीची 7 फुलं घ्यायची आहेत। मोजून जावित्रीची तुम्हाला 7 फुलं घ्यायची आहेत। मसाल्याचं साहित्य जिथे भेटतं किंवा किराणा दुकान असेल त्यांच्याकडे तुम्हाला ही सहज मिळतील। बऱ्याच लोकांना जावित्री माहिती असेल, बऱ्याच लोकांना जावित्री माहीत नसेल। जसा खडा मसाल्यामध्ये बघा तेजपत्ता म्हणजे तमालपत्र असतं, दालचिनी असते, काळी मिरी असते, लवंग असते, सेम त्याच पद्धतीने जावित्री असते, ज्याला मसाल्याचा एक पदार्थ मानला जातो। मात्र जसं आपण काळी मिरी, लवंग किंवा तमालपत्र ह्या मसाल्याच्याच, खडा मसाल्याच्याच काही पदार्थांच्या रेमेडीज करून आपण धनाला आकर्षित करतो, माता लक्ष्मीला आकर्षित करतो, इच्छा पूर्ण करतो, त्यातीलच असणारं हे जे तुम्हाला ते मी सांगितलं ते जावित्रीचं फूल, जे इम्प्रेशन पॉवर वाढवण्यासाठी, लोकांना आकर्षित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं समजलं जातं। अशी 7 फुलं तुम्हाला आणायची आहेत आणि 7 तुम्हाला लाल रंगाचे छोटे छोटे कागदाचे तुकडे घ्यायचे आहेत। 7 लाल रंगाचे छोटे छोटे कागदाचे तुकडे देवघराच्या समोर बसल्यानंतर 7ही कागदाचे छोटेचे तुकडे घेतलेले आहेत। त्या प्रत्येक कागदावरती
तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे. नाव एकाच, 7ही कागदांवरती एकाच व्यक्तीचं नाव लिहायचं, नाहीतर एक कागदावर वेगळं दुसऱ्या कागदात वेगळं असं नाही चालणार. सगळ्यात अगोदर तुम्हाला एकाच व्यक्तीसाठी हा उपाय करायचा आहे, म्हणून 7ही कागदावरती त्या एकाच व्यक्तीचं नाव लिहायचं आहे. आता समजा मी हा उपाय माझ्या बॉससाठी करत आहे, जो सतत मला त्रास देत असतो. बॉसला इम्प्रेस करण्यासाठी किंवा त्यांनी मला मान देण्यासाठी हा उपाय करते. माझ्या बॉसचं नाव आहे राहुल. तर मी त्या कागदावरती लिहिलं राहुल आणि त्याच्या खाली तुम्हाला फक्त लिहायचं आहे गुरुम वश वश स्वाहा. राहुल गुरुम वश वश स्वाहा असं 7ही कागदांवरती लिहायचं आहे. त्याच्यानंतर पहिला कागद घ्यायचा, त्याच्यावरती तुम्हाला हे जावित्रीचं एक फूल ठेवायचं आहे. त्याला एक तुम्हाला त्याची पुडी करायची आहे. दुसरा कागद घ्यायचा, पुन्हा दुसऱ्या कागदामध्ये पुन्हा जावित्रीचं फूल ठेवायचं, पुन्हा त्याची पुडी करायची. अशा 7 पुड्या करायच्या. किती? 7 पुड्या करायच्या. 7 पुड्या केल्यानंतर पहिली पुडी हातात घ्यायची, इच्छा व्यक्त करायची. त्या व्यक्तीचं नाव घेऊन राहुल गुरुम वश वश स्वाहा त्या व्यक्तीचं नाव आणि त्याच्या पुढे गुरुम वश वश स्वाहा. आता त्या व्यक्तीचं समजा नाव आहे राहुल, तर राहुल गुरुम वश वश स्वाहा, राहुल गुरुम वश वश स्वाहा हा मंत्र मोजून तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे. ती पुडी आपल्या देवघरात ठेवून द्यायची. दुसरी पुडी घ्यायची, सांगितल्या पद्धतीने सेम तसंच करायचं. पुन्हा अभिमंत्रित करून 11 वेळा हा मंत्र म्हणून ती पुडी देवघरात ठेवून द्यायची. अशा 7च्या 7 पुडी एक एक उजव्या हातामध्ये घेऊन अभिमंत्रित करून त्या देवघरात ठेवून द्यायच्या. ठीक आहे. आता त्याच्यानंतर काय करायचं, जेव्हा तुम्ही बाहेर पडाल, जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीबरोबर कन्व्हर्सेशन करणार असाल किंवा आता माहिती आहे आज मला बॉस भेटणार आहे, आज मला त्याच्याशी बोलायचं आहे, जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीसोबत बोलणार असाल तर त्यावेळेस फक्त देवघरातली ती पुडी उचलायची, त्याच्यामध्ये घातलेलं जावित्रीचं फूल काढायचं, ते आपल्या तोंडात ठेवायचं. चघळून तुम्ही खाऊ शकता किंवा जसं शक्य होईल चहातून जसं होईल शक्य तसं तुम्हाला ते खायचं आहे. आणि तो जो कागद आहे त्याचा गोळा करायचा आहे आणि तो तुम्हाला एखाद्या झाडाखाली वगैरे टाकून द्यायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे भात पाणी असेल त्याच्यात टाकला तरीही चालेल. फक्त ते जावित्रीचं फूल त्या दिवशी खायचं आहे आणि त्या व्यक्तीबरोबर तुम्हाला कन्व्हर्सेशन करायचं आहे. पुन्हा 2-3 दिवसांनी तुम्हाला बघा, पुन्हा 2-3 दिवसांनी त्या व्यक्तीसोबत म्हणजे जेव्हा तुम्ही बॉससोबत बोलायला जाणार असाल तर 2 दिवसापूर्वी पुन्हा तुम्हाला ते जावित्रीचं फूल जे आहे ते तुम्हाला ग्रहण करायचं म्हणजे खायचं आहे. अशी जी 7 फुलं आपण देवघरात ठेवलेली आहेत ती एका महिन्यात तुम्हाला संपवायची आहेत. एका महिन्यात किंवा 21 दिवसांच्या आत 2-2, 3-3 दिवसांच्या गॅपने 2-2, 3-3 दिवसांच्या गॅपने तुम्हाला ती खायची आहेत. आता हा उपाय तुम्ही पतीसाठी केला असेल तर समजा आज मी ते फूल खाला, शनिवार आहे, आज मी हा उपाय केला, रविवारच्या दिवशी मी फूल ग्रहण केलं, पतीसोबत बोलली, तर 3-4 दिवसांनी पुन्हा ते फूल ग्रहण करायचं, पतीसोबत बोलायचं. पुन्हा अजून 3-4 दिवसांनी पुन्हा ते देवघरात ठेवलेलं फूल ग्रहण करायचं आणि पतीसोबत बोलायचं. असे 21 दिवसांमध्ये ती 7च्या 7 फुलं तुम्हाला ग्रहण करायची आहेत. ग्रहण केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पतीच्या किंवा सासूच्या किंवा बॉस असेल जे कोणी असेल त्याच्या डोळ्यात डोळे घालून अगदी ती व्यक्ती माझ्याकडे इम्प्रेस होत आहे किंवा ती व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये पुन्हा परत येत आहे, आमचं रिलेशन, आमचा बॉन्ड अत्यंत उत्तम होत आहे, असं संपूर्ण पॉझिटिव्हिटीने चित्र जे आहे ते उभं करायचं आहे. लक्षात ठेवा, देवघरातून ती फुलं काढायची नाही. जेव्हा तुम्ही ग्रहण करणार असाल त्याच वेळेस त्यातलं एक एक तुम्हाला फुल फक्त म्हणजे त्या कागदासगत तुम्हाला काढायचं आहे. फुल खाऊन तो कागद तुम्हाला वाहत्या पाण्यात किंवा एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचं आहे. 21 किंवा 1 महिन्याच्या आत ही 7 फुलं तुम्हाला 2-2, 4-4 दिवसांच्या टप्प्याने ग्रहण करायचे आहेत. 21 किंवा 1 महिन्याच्या आत याचा अपार रिझल्ट तुम्हाला मिळेल. तुमच्या आयुष्यामधून लांब गेलेला प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ येईल. जे लोक सतत अपमानित करत होते ते तुम्हाला मान देतील. तुमच्या बोलण्याची छाप समाजात उमटायला लागेल. तुमच्या घरात तुम्हाला मान मिळेल. सगळं तुमच्या मनासारखं घडेल. अत्यंत पॉवरफुल उपाय आहे, आवर्जून करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.